आज आपण इयत्ता 3री परिसराभ्यास या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 दिशा आणि नकाशा याच्याबद्दलचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. करून पहा. वर्गात 2 रांगा करा, मग एकमेकांच्या समोर उभे राहा. आता पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या समोर असलेल्या मुलीला किंवा मुलाला सांगा. 1. वर्गाचा फळा तुमच्या कोणत्या बाजूला आहे? 2. वर्गाचा मुख्य दरवाजा तुमच्या कोणत्या बाजूला आहे? 3. शिक्षकांचे टेबल तुमच्या कोणत्या बाजूला आहे? तुमची व समोरच्या मुलीची उत्तरे निराळी आहेत ना? असे का? समजा फळा तुमच्या उजव्या बाजूला असेल तर तो समोरच्या मुलाच्या किंवा मुलीच्या डावीकडे असेल. समजा फळा तुमच्या मागच्या बाजूला असेल तर तो समोरच्या मुलाच्या किंवा मुलीच्या पुढच्या बाजूला असेल. अशाच प्रकारे वर्गाचा मुख्य दरवाजा, शिक्षकांचे टेबल याबाबतची तुमची व समोरच्या मुलाची किंवा मुलीची उत्तरे वेगवेगळी येतील. उजवीकडे, डावीकडे, पुढे व मागे अशा उत्तरांवरून एखादी वस्तू नेमकी कोणत्या बाजूला आहे ते सांगता येत नाही. म्हणून एखादी वस्तू कोठे आहे किंवा कोणत्या बाजूला आहे हे सांगण्यासाठी दिशांचा वापर केला जातो. करून पहा. आता आपण दिशांचा उपयोग करून आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा शोधणार आहोत. शिक्षकांची मदत घेऊन वर्गाच्या भिंतीवर मुख्य दिशा लिहा. आता पुन्हा एकमेकांसमोर उभे राहा. वर्गाचा फळा, मुख्य दरवाजा व शिक्षकांचे टेबल कोणत्या दिशेला आहे ते एकमेकांना सांगा. आता तुमची व समोरच्या मुलीची उत्तरे एकसारखी येतील. एखादी वस्तू कोठे आहे किंवा कोणत्या बाजूस आहे हे दिशांचा उपयोग करून बरोबर सांगता येते. दिशा ओळखायला शिकूया. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या 4 मुख्य दिशा आहेत. त्या कशा ओळखायच्या? सूर्य ज्या बाजूने उगवतो ती पूर्व दिशा. सूर्य ज्या बाजूला मावळतो ती पश्चिम दिशा. पूर्व व पश्चिम दिशा एकमेकींच्या समोरासमोर असतात. पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिले तर पश्चिम दिशा आपल्या मागे असते. त्याच वेळेस आपल्या डाव्या बाजूला उत्तर दिशा येते तर उजव्या बाजूला दक्षिण दिशा येते. तुमच्या परिसरात सूर्योदयाच्या वेळी ही कृती करून पहा व दिशा समजून घ्या. चौकटीची गंमत. खाली मोठी चौकट दिली आहे. त्या चौकटीत मधोमध तुमचे घर दाखवले आहे. या चौकटीच्या 4 बाजूंवर पिवळे पट्टे दिले आहेत. या पट्ट्यांमध्ये दिशा लिहायच्या आहेत. तुमच्या घराच्या कोणत्या बाजूला सूर्य उगवतो ती आहे पूर्व दिशा. घराच्या ज्या बाजूला सूर्य उगवतो त्या बाजूच्या पिवळ्या पट्ट्यात पूर्व दिशा लिहा. पूर्व दिशेच्या समोरच्या पट्ट्यात पश्चिम दिशा लिहा. उरलेल्या 2 मोकळ्या पट्ट्यांमध्ये उत्तर व दक्षिण दिशा येतील त्या विचार करून लिहा. तुमच्या घराजवळ असलेली इतर ठिकाणे खाली दिली आहेत. ती ठिकाणे चौकटीत भरा. 1. तुमच्या शेजारची घरे. 2. तुमच्या घराजवळचे दुकान. 3. झाड. 4. जवळचा रस्ता. 5. जवळचा बस थांबा. आता बघा बरं, तुमच्या घराचा परिसर
कसा दिसतो ते? मुलांनो, ज्यावेळी आपण या सर्व वस्तू या चौकटीमध्ये दाखवाल त्यावेळी बाजूला दिलेलं जे चित्र आहे या चित्रानुसार आपल्या घराचा परिसर आपणाला दिसेल. माहीत आहे का तुम्हाला होकायंत्र? सूर्य रोज उगवतो व मावळतो, त्यामुळे माणसाने दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा उपयोग करून घेतला आहे. होकायंत्रामधील चुंबक सुई नेहमी उत्तर दक्षिण दिशा दाखवते. तुम्ही शिक्षकांच्या किंवा पालकांच्या मदतीने ती पाहू शकता. काय करावे बरे? सई आणि अभय यांना शाळेत खालील समस्या सोडवण्यास सांगितले आहे. तुम्ही त्यांना मदत कराल का? खाली दिलेले कोडे सोडवा. अ. या चित्रात पूर्व दिशा दिली आहे. त्यावरून इतर 3 दिशा पिवळ्या चौकटींमध्ये लिहा. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या पद्धतीने आपण या उरलेल्या 3 दिशा या चौकटीमध्ये लिहिलेल्या आहेत. आ. आईस्क्रीमच्या दुकानापासून बस थांब्याकडे जाण्यासाठी कोणत्या दिशेला जावे लागेल? या ठिकाणी बाणाच्या सहाय्याने दाखवलेलं आहे. आईस्क्रीमच्या दुकानापासून बस थांब्याकडे जाण्यासाठी पूर्व दिशेला जावे लागेल. ई. आमिरला आईस्क्रीमच्या दुकानात जायचे आहे. त्यासाठी त्याला कोणत्या दिशेला जावे लागेल? आमिरला आईस्क्रीमच्या दुकानात जाण्यासाठी त्याला पश्चिम दिशेला जावे लागेल. ई. साराला बस थांब्याकडे जायचे आहे. तिला कोणत्या दिशेला जावे लागेल? साराला बस थांब्याकडे जायचे असेल तर तिला उत्तर दिशेला जावे लागेल. चला खेळूया. गावाची पूर्व दिशा ओळखा. कोणत्या दिशेला काय काय आहे ते समजून घ्या. त्यानंतर वर्तुळात गोल फिरत राहा. आता गट प्रमुखांनी सांगितलेल्या दिशेला पटकन तोंड करून उभे राहा. चुकेल तो बाद. हा खेळ खेळा. नकाशामध्ये दिशांचा वापर. नकाशामध्ये दिशा दिलेल्या असतात. त्यासाठी नकाशात दिशाचक्र दिलेले असते. त्यावरून नकाशातील दिशा समजतात. नकाशा वाचण्यापूर्वी त्यातील दिशा तुमच्या परिसरातील दिशांशी जोडून घ्यायच्या असतात. उदाहरणार्थ, नकाशातील पूर्व दिशा ही परिसरातील पूर्व दिशेशी जोडून घ्यावी लागते. असे केल्यामुळे नकाशातील ठिकाणे नेमकी कोणत्या दिशेला आहेत हे तुम्हाला लगेच कळेल. पाठ्यपुस्तकातील नकाशे वाचताना सुद्धा हीच पद्धत वापरा. जरा डोके चालवा. 1. उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभे राहा. आता तुमचा उजवा कान कोणत्या दिशेला असेल? डावा कान कोणत्या दिशेला असेल? उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभे राहिल्यानंतर उजवा कान दक्षिण दिशेला असेल आणि डावा कान उत्तर दिशेला असेल. दोन नंबर आहे. सूर्य मावळताना तुमची सावली कोणत्या दिशेला पडेल? उत्तर आहे याचं, सूर्य मावळताना आपली सावली पूर्व दिशेला पडेल. जिल्हा, राज्य व देश. भारत माझा देश आहे
हे प्रतिज्ञेतील वाक्य आपण पहिलीपासून वाचत आलो आहोत. इयत्ता दुसरीमध्ये राज्य, राष्ट्र व जग हे शब्द तुम्ही वाचले आहेत. या पाठ्यपुस्तकात देखील अनेक ठिकाणी पृथ्वी, जग, देश, राज्य, जिल्हा, तालुका व गाव हे शब्द आहेत. चला तर मग आपण जिल्हा, राज्य, देश, पृथ्वी व जग यांची तोंड ओळख करून घेऊया. आपण घरात राहतो. आपली घरे जमिनीवर बांधलेली असतात. ही जमीन खूप दूरपर्यंत पसरलेली असते. अशा मोठ्या आकाराच्या जमिनीच्या तुकड्याला खंड म्हणतात. पृथ्वीवर खंडाप्रमाणे खारट पाणी देखील पसरलेले आहे. या भागाला महासागर म्हणतात. पृथ्वीला जग असेही म्हणतात. पृथ्वीवरील जमिनीवर अनेक देश आहेत. हे देश अनेक राज्यांचे मिळून तयार झाले आहेत. आपण महाराष्ट्र राज्यात राहतो. अशा अनेक राज्यांचा मिळून आपला भारत देश तयार झाला आहे. तुमचा जिल्हा, महाराष्ट्र राज्य, भारत देश व जग हे नकाशे सोबत दिलेले आहेत. या नकाशांबद्दलच्या कृती पूर्ण करा. माहीत आहे का तुम्हाला नकाशातील सूची? नकाशात द्यायची माहिती ही चिन्ह, चित्रे, खुणा, रंगांच्या छटा यांच्या मदतीने दाखवतात. त्यांची यादी नकाशात दिलेली असते. तिला सूची असे म्हणतात. सूचीमुळे आपल्याला नकाशा समजून घ्यायला मदत होते. हे नेहमी लक्षात ठेवा. दिशा ठरवण्यासाठी आपल्याला उगवत्या सूर्याचा उपयोग झाला. निसर्गातील अनेक घटकांची आपल्याला अशीच मदत होत असते. नकाशाशी मैत्री. आपल्या गावाप्रमाणेच अनेक गावे, वस्त्या आणि शहरे असा भाग मिळून तालुका तयार होतो. अनेक तालुके मिळून जिल्हा तयार होतो. खाली आपल्या जिल्ह्याचा नकाशा दिला आहे. या नकाशात तालुके व त्यांची मुख्य ठिकाणे दाखवली आहेत. नकाशात सूची दिली आहे. ही सूची आपल्याला नकाशा समजून घ्यायला मदत करेल. सूची व दिशांच्या मदतीने नकाशा समजून घ्या. त्यावरून खाली दिलेल्या कृती करा. त्यामध्ये 1 नंबरची कृती आहे, आपल्या गावाचे नाव आपल्या तालुक्यात लिहा. नंबर 2 ची कृती आहे, आपल्या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाच्या नावाभोवती गोल करा. तीन नंबरची कृती आहे, आपल्या तालुक्याच्या सीमेला लागून असणाऱ्या तालुक्यांच्या नावाभोवती चौकट करा. चार नंबरची कृती आहे, आपल्या जिल्ह्याच्या पश्चिम दिशेस असणाऱ्या 2 जिल्ह्यांची नावे चौकटीत लिहा. या ठिकाणी 2 जिल्हे आहेत. एक आहे पुणे जिल्हा आणि दुसरा आहे सातारा जिल्हा. या 2 जिल्ह्यांची नावे आपण चौकटीत लिहिलेली आहेत. 5 नंबरची कृती आहे, कर्नाटक राज्य सीमेला लागून असणाऱ्या 3 तालुक्यांपैकी एका तालुक्यास वेगळ्या रंगाने रंगवा.
आपल्या देशाच्या नकाशात आपले महाराष्ट्र राज्य शोधा व ते रंगवा. या ठिकाणी बाणाच्या साहाय्याने आपण आपले महाराष्ट्र राज्य या ठिकाणी दाखवलेले आहे. खाली जगाचा नकाशा दिला आहे. त्यात जमीन म्हणजे खंड पांढऱ्या रंगाने दाखवले आहेत. पाणी म्हणजेच महासागर निळ्या रंगाने दाखवले आहे. जगातील जमीन व पाण्याचा भाग एकाच वेळी दिसावा यासाठी हा विशेष नकाशा तयार केला आहे. जगाच्या नकाशातील भारत लिहिलेला भाग रंगवा. नकाशा शेजारी दिलेल्या चौकटीत तसाच रंग देऊन पुढे भारत असे लिहा. हा आपला देश आहे. आपण काय शिकलो? मुख्य दिशांची ओळख, नकाशातील दिशाचक्राचा उपयोग, नकाशांच्या आधारे जिल्हा, राज्य, देश यांची ओळख आपण या पाठामधून शिकलो आहोत. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.